काय ते पार्लर, शॉपिंग, मैत्रिणी, हे सारखं सारखं पिझ्झा मागवा, पास्ता मागवा. तिला सांग तू घरी बस आणि तुला जे काही करायचं ते घरी बसून कर, इथे ऑफिस मध्ये नाही. गुरु यार, तू माझा मित्र आहेस ना, म्हणून तुला स्पष्ट सांगतो. मान्य आहे तू तिला एक वेगळ्या कारणाने इथे अपॉइंट केलंयस, पण तिला ऑफिस मध्ये इंटरेस्टच नाहीये यार. ती इथे फक्त दिवस भरते, नुसता टाइमपास चाललेला असतो आणि काहीच नाही तर येणारा जाणारा स्टाफला ना ती ओरडत बसते. बस दॅट्स इट. हे बघ, मला माहिती आहे शनाया कधी कधी बालिश वागते, पण मला हेही माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांचा तिच्यावर राग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तू कदाचित त्यामुळेच ओव्हर रिॲक्ट करतोस. गुरु, तुझी आता तब्येत ठीक नाही आहे ना, तू प्लीज स्ट्रेस घेऊ नकोस. आपण उद्या काय ते बोलूया. हा, आणि ॲज इट इज जे काही ठरवायचं आहे ते तुला ठरवायचं आहे. तू आरामात ठरव. बाय. आनंद, चला, किती वाजले? बाप्पा, 7 वाजत आले ना. त्या चिटणीसांकडे जायचंय. ईशान्या पण नाही आली अजून. फोन करूनच सांगते. हॅलो, चिटणीस का? मी राधिका सुभेदार बोलून राहिले. नाही, मी तुमच्याकडे 7 वाजता येणार होते, पण अजून मी घरीच आहे. नाही ते मी काय म्हणते, मी येते, पण तुम्ही ऑफिस मध्ये कितीपर्यंत असता? 8, 8:30 का? बरं, मी नक्की येते. थोडा उशीर होतोय, पण याने तर फोन कटच केला. लवकर जायला हवं. यारी सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.